नमस्कार. श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत शुभांगी भडभडे लिखित मृत्युंजयाचा आत्मयज्ञ. एरवी कठोर वाटणारे तात्या म्हणाले, विक्रम, अगोदर काहीतरी खाऊन ये, मग शब्दकोश उघडतो. तात्या आल्यापासून घर प्रसन्न झालं होतं. लोकांची ये-जा सुरू झाली होती. ते स्वतःही प्रसन्न होते. घर आता नोकरी लागलेल्या विश्वासच्या लग्नाबद्दल उत्सुक झालं होतं आणि त्याबद्दल चर्चाही सुरू झाल्या होत्या. गांधी हत्येपूर्वी तात्या कितीतरी दिवस अंथरुणावर होते. तरीही त्यांना अटक करण्यात आली होती. बाबा नव्हते. तात्यांची सुटका लवकर होत नव्हती. त्याचा परिणाम त्यांच्या शरीर आणि मनावर झाला होता. तात्यांना कारावासात काही झालं तर नाही ह्या विचाराने डॉक्टर बाळना झोप यायची नाही. प्रसन्न हसणं तर ते विसरलेच होते. विनोदी भाषा विसरले होते. विसरले होते स्वतःलाही. तात्यांना भेटायला येणारे पत्रव्यवहार, लेखन ह्यातून त्यांना वेळ मिळायचा. त्यातून ते कमालीचे थकून जात होते. बाहेरच्या भाषणांची आमंत्रणं त्यांनी बंदच केली होती. तशा तर माई परिस्थितीने थकल्या होत्या. मोठ्या असल्याने घराची जबाबदारी त्यांच्यावर आली होती. डॉक्टरांची प्रकृती आता सुधारली. गांधीवधानंतर त्यांचे सारे कुटुंब 4-5 महिने विविध ठिकाणी राहिले होते. आता पाटीलवाडीतील घरात सर्वजण परत राहायला आले. डॉक्टर दवाखान्यात जायला निघाले. तिथल्या रिकाम्या वेळात ते हिंदू राष्ट्राचा इतिहास ह्या विषयावर प्रभातसाठी लेखमाला लिहित होते. साधारण 10 ऑक्टोबरला ते दवाखान्यात लेख लिहित होते. शांताबाई नागपूरला गेल्या होत्या. दुपारी त्यांची घरी येण्याची वाट पाहून श्रीहर्ष, चपला आणि निर्मला दवाखान्यात गेले. तेव्हा वडील टेबलावर डोके ठेवून झोपलेले वाटले, पण ते बेशुद्ध झाले होते. ताबडतोब श्रीहर्षने डॉक्टरांना बोलवले, पण ब्रेन हॅमरेज झाल्याचं कळलं. शांताबाईंना तार केली. त्या नागपूरहून परतल्या. सर्व डॉक्टरी उपाय झाले. 19 ऑक्टोबर 1949ला डॉक्टर बेशुद्धीतच वैकुंठवासी झाले होते. डॉक्टर गेल्याचं कळलं. तात्यांचे आवरून ठेवलेले अश्रू अनावर झाले. आता आम्ही एकाकी झालो, अगदी एकाकी. त्यांचं ते हृदयस्पर्शी वाक्य ऐकून सर्वांनाच अश्रू अनावर झाले. विश्वास, विक्रम त्यांना सावरत म्हणाले, आम्ही आहोत ना. ते हसत हसत गेले. नेहमी सर्वांना हसवत राहिले. तसेच ते गेले, आनंदाने आणि सुखाने. खरंय रे, तुम्ही आहातच आमचा आधार. बाबा गेले, बाळ गेला. आता खरंच खूप एकाकी झालोत रे आम्ही. खूप खूप एकाकी झालोत. आमच्यासाठी बाबा पिता होते आणि बाळ आमचा मित्र, भाऊ, हितचिंतक आणि सर्वस्व होता. आमचा आधारच आज आम्ही गमावला. तात्या अत्याधिक भावविवश झाले होते. त्यांना आता कुणीही सावरू शकत नव्हतं. विक्रम, अशोक लोकांना फोन करत होते. शांताबाई शांतपणे बसून होत्या. त्यांचं मन सुन्न झालं होतं. कधीचे तात्या जागे होते. पहिली झोप लागली, नंतर झोपच लागेना. विचारांचं मोहोळ उठलं होतं. स्वातंत्र्य हेच आयुष्याचं ध्येय मानलं होतं. ते आता पूर्ण झालं होतं. पुढच्या काळात हिंदुत्व आणि हिंदू राष्ट्र हे समजावून सांगण्यासाठी अखंड जीव तोडून भाषणं देत होते. हिंदुस्थान आता सर्वसमावेशक भावरत झाला होता. हिंदुत्वाचे पुरस्कर्ते म्हणून आपण सर्व पक्षांतून दूर झालो. परंतु आम्हाला माहिती आहे, हिंदुत्व ही कालातीत न होणारी हिंदूंची परिभाषा आहे. त्यांनी अनेकदा कूस बदलली, मनातून विचार काही जाईनात. त्यांना आठवलं, 2च दिवसांनी त्यांना पुण्याला जायचं होतं. कितीतरी महिन्यांनी ते पुण्याला जाणार होते. त्यांना आठवली भगूरची प्राथमिक शाळा, नाशिकची माध्यमिक शाळा, पुणे तर ऊर्जा केंद्र. त्यांच्या जीवनातली ती सुवर्णरेखा होती. प्रचंड ऊर्जा घेऊन ते बाबांसह पुण्याला आले होते. नाशिकचा मित्रमेळा होता. त्याच वेळी झालेली अनेकांची भेट, नव्या नव्या कल्पना, पुण्यात झालेली जॅक्सन अनंत कान्हेरेंची केलेली हत्या, आपलं उफाळून आलेलं राष्ट्रप्रेम, देवी समोर केलेली राष्ट्र स्वातंत्र्यासाठी जीवनपर्यंत, अखेरपर्यंत लढत राहीन ही भीष्म प्रतिज्ञा, पुण्यात केलेले सशस्त्र क्रांतीची चळवळ, अनेक पोवाडे, अनेक ठिकाणी केलेली भाषणं, लोकमान्य टिळक, आगरकर, शी.म. परांजपे यांची भेट, स्वदेशी कापडांची होळी, फर्ग्युसन कॉलेज हेही एक ऊर्जा केंद्र, कितीतरी आठवणी, कितीतरी भेटलेली माणसं, सारंच काही मनाला भावणारं होतं. रात्रभर जागूनही ते प्रसन्न होते. सकाळी खिडकी उघडली, प्रसन्न वाटलं. मे महिन्यातली ती उष्ण रात्र कशी तरी संपवली. सकाळी आलेला वारा तोही सुखावून गेला.
काही दिवसांपूर्वी त्यांनी निर्णय घेऊन अभिनव भारत संस्थेची सांगता करावी अशी इच्छा व्यक्त केली होती. ते आता पुण्याला जाणार होते. इतक्यात पुन्हा प्रकृती स्वस्थ राहत नव्हती, परंतु मन ऊर्जावान होतं. कुठेही जायला तयार होतं. शब्दही प्रगट करायला उत्सुक होते. शब्दप्रवाह खळाळत्या अलकनंदेपर्यंत अविरत वेगवान होता. परंतु प्रकृती सहकार्य करायला तयार नव्हती. ह्या कोंदट उष्ण वातावरणातून बाहेर पडून 10 मेला पुण्याला ते जाणार होते. पुण्याचं वातावरण मुंबईपेक्षा अतिशय आल्हाददायक होतं. त्या दिवशी ते सारसबागेजवळ असणाऱ्या महापालिकेच्या विस्तीर्ण क्रीडांगणात उभारलेल्या व्यासपीठावरून बोलत होते. संपूर्ण क्रीडांगण माणसांनी फुललं होतं. जिथे जावं तिथे त्यांना ऐकण्यासाठी प्रचंड गर्दी व्हायची. आजही ती गर्दी पाहून मनोमन हसले. ह्या सर्वांना आमचे विचार पटतही नाहीत, परंतु न पटणारे विचार ऐकायलाही प्रचंड गर्दी करतात. खरंच नवले. त्यांनी बोलायला सुरुवात केली. टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. ते म्हणाले, माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, हे स्वामी विवेकानंदांनी जनतेला संबोधन करताच टाळ्यांचा कडकडाट धर्म परिषदेत अमेरिकेत शिकागो शहरात झाला होता. परंतु आम्ही अद्याप बोलायला शब्दही उच्चारला नाही, तरी टाळ्यांचा कडकडाट कशासाठी? आम्ही आज विरोधात बोलणार नाही. आम्ही कोणावर टीकाही करणार नाही. आम्ही आलोत पुण्यात. आम्हाला आमचे तारुण्याचे दिवस आठवले. मन आनंदाने भरून आलं. पूर्व क्षितिजावर येणाऱ्या सूर्याची पहिली किरणं कोवळी आणि संवेदनशील असतात, परंतु जसजसा सूर्याच्या कार्याचा जाणीव त्याला देत होते, तो हळूहळू प्रदीप्त होतो. आम्ही पुण्याला आलो, प्रखर राष्ट्रवादी झालो. राष्ट्राचं स्वातंत्र्य हे एकमेव ध्येय होतं आणि त्यासाठी त्याचं पुण्यात प्रथमच स्वदेशी कापडांनी होळी केली. इथल्याच कॉलेजात शिकलो. वातावरणात सारे ध्येयाचे श्वास घेतले. इथेच भविष्याची भारत स्वतंत्रतेची स्वप्न रंगवलीत. तत्कालीन पुढारी इथे भेटले. इथेच लंडनला जाण्यासाठी शिष्यवृत्तीही मिळाली. केसरीतून काळमधून घणाघाती लेख लिहिण्याची प्रेरणा मिळाली. कविता, लेख, निबंध होते. केवळ राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी ज्वाला दगदगती ठेवण्यासाठी. खरोखरीच भारतीय स्वातंत्र्याच्या यज्ञात आहुती दिली त्या सर्वांना आमची विनम्र आदरांजली. आणि स्वातंत्र्य संग्रामात येऊनही जे आज स्वतंत्र भारताचे नागरिक झाले आहेत आणि त्यांचा आम्ही सन्मान करतो आणि आम्हाला वाटतं गुलाल आणि फुलं त्यांच्यावर उधळावीत. त्यांच्यासमोर गुलालाचं भरलेलं ताट, फुलं भरलेली टोपली आणली. त्यांनी दोन्ही हातांनी गुलाल उधळला, फुलांचा वर्षाव केला. प्रत्येकाचं मन भारावून गेलं. आम्ही आज संपूर्ण क्रांती समराचा इतिहासच आपल्यापुढे सांगणार आहे. खरा इतिहास तर आपण घडवलात, स्वातंत्र्यवीर सावरकर. कुणीतरी जोरात म्हणलं आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विजय असो. घोषणा सुरू झाल्या. दोन्ही हातांनी लोकांना थांबवत ते म्हणाले, आमच्या सहस्त्र अनुयायांना, हितचिंतकांना वाटत असतं की स्वातंत्र्यासाठी लढताना आपण जो त्याग केला, जे परिश्रम घेतले, त्याचं श्रेय आपल्याला मिळालं नाही. निशस्त्र मार्गाने लढणाऱ्या माणसांना कमी कष्ट पडले, परंतु त्यांचा गौरव समाज करीतच असतो. त्यांना भूदान, द्रव्यदान, अधिकाराची पदं, पारितोषिकं देऊन गौरव करण्यात येतो. ब्रिटिश सरकारने परंतु त्यावेळी जप्त केलेल्या जमिनी, मालमत्ता, घरं परत केली जात नाहीत आणि आपण आपल्या सरकारने अजून त्याचा विचारही केला नाही. आमचा भगूरचा वाडा कधीचाच जप्त झाला आहे. कितीकांची घरं अशी आणि मालमत्ता परत मिळाल्या नाहीत. हे आमच्यासाठी म्हणत नाही आहे. सारा हिंदुस्थान आमची मातृभूमी आहे. 3/4 हिंदुस्थान आपल्या हाती आहे, हे काही कमी नाही. आणि आपण आज स्वतंत्र भारताचे रहिवासी आहोत, हाच आनंद सर्वाधिक आहे. त्यामुळे स्वातंत्र्य मिळाल्यावर आम्हाला मानाची पदं, जहागीर मिळावी ही कधीच आमची महत्त्वाकांक्षा नव्हती. देशासाठी मरायची, शत्रूला मारायची कामगिरी सांगा म्हणून वीर तरुण आमच्याकडे यायचे. सशस्त्र कामगिरी करत मरायला अनेक तरुण तयार होते. हेच अभिनव भारतचं यश होतं. त्यांना किंवा आम्हाला कुठल्याही पारितोषिकाची अपेक्षा नव्हती. फाशीचे खांब हेच आमचे स्मृतिस्तंभ होते. आम्हाला मरण आले नाही म्हणून जगलो. तात्या अस्खलित बोलत होते, परंतु त्यांना उभं राहणं अशक्य झाल्याचं दिसलं तेव्हा त्यांना खुर्ची देण्यात आली. त्यावर ते बसले आणि म्हणाले, एवढा ताठपणा आता उरला नाही. वयाचं एक एक पान गळू लागलंय. कृतांत कटका मलध्वज जरा दिसू लागली, तशी आमची स्थिती झाली आहे. गळणाऱ्या पानांचा हिशोब नसला तरी ती पानं चंदनगंध घेऊन आहेत.
आमच्यापुरतं सांगायचं झालं तर याची देही याची डोळा आम्हाला मातृभूमी स्वतंत्र झालेली पाहता आली. आमच्या जीवनाचं सार्थक झालं. नको ती जहागीर, नको कुणाचं अध्यक्षपद, संपूर्ण समाधान आम्हाला आहे. महाप्रतापी सिकंदराच्या सैन्याचा, राजसत्तेचा पराभव करून त्याची दाणादाण उडवल्यानंतर त्या महान आर्य चाणक्यांनी भारतीय साम्राज्यावर चंद्रगुप्ताची स्थापना केली. स्वतः विष्णू शर्मा आर्य चाणक्य निवृत्त होऊन तपस्येसाठी निघून गेला. तोच कृतार्थ भाव आमच्या मनात आहे आणि तोच आदर्श आमच्या सशस्त्र क्रांतिकारकांच्या पिढीने बाळगावा. आमच्या आत्यंतिक त्यागाच्या प्रतिज्ञेला आणि परंपरेला तेच शोभून दिसेल. तात्यांच्या घशाला कोरड पडली. त्यांनी पाणी मागितलं. पेलाभर पाणी प्यायले. आजवर असं कधीही झालं नव्हतं. माईक समोर दीड तास उभं राहून पाणी न पिता अस्खलित बोलायचे. आज मात्र स्वतःच्याच भाषणात येणारा अडथळा त्यांना पटत नव्हता, परंतु त्यांचा नाईलाज होता. ते पुढे बोलू लागले. काही म्हणतात केवळ अहिंसेने स्वातंत्र्य मिळवलं. हा त्यांचा दावा पूर्णपणे असत्य आहे, भ्रम आहे. अहिंसेने स्वातंत्र्य मिळालं असतं तर सशस्त्र क्रांतिकारकांनी काय केलं? तुम्हाला माहिती आहे ना ती कथा रामसेतूची. रामसेतू बांधताना एक खार समुद्रात अंग भिजवायची आणि वाळूत लोळायची. अंगाला लागलेली वाळू समुद्रात टाकायची. त्याने सेतू बांधलं जाणं शक्य नव्हतं, परंतु श्रीरामाने तिच्या प्रामाणिक हेतूचा पुरस्कार केला. तिच्या अंगावरून स्नेहाने हात फिरवला आणि म्हणाले, तुझे प्रामाणिक परिश्रम आणि त्यामागचा हेतू आम्हाला सहकार्य करायचं आहे हे आम्ही जाणून आहोत. श्रीरामांनी ते जाणलं. तसंच सर्वांनी जाणायला हवं की प्राणार्पण करणाऱ्या सशस्त्र क्रांतिकारकांना, त्यांना मनातल्या मनात परकीय राजवटींना शाप देणाऱ्या माणसांपर्यंत सर्वच माणसांचा ह्या स्वातंत्र्यप्राप्तीत वाटा आहे. काही क्षण ते थांबले. भावनाभरात परत बोलू लागले. दिग्विजयी पांडवांच्या इंद्रप्रस्थ नगरीत आज आम्ही हिंदू प्रस्थ निर्माण केले. ही आम्हाला सर्वाधिक आनंदाची गोष्ट आहे. कौरवांच्या प्रबळ सेनेला पराजित करणारे पांडव आजही विजयाची ग्वाही देत आहेत. ह्या महाराज्यावर श्रीकृष्णाच्या सुदर्शनाचं प्रतीक असलेलं राष्ट्रध्वज आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आम्हाला पुण्यक्षेत्रांबद्दल अत्यंतिक श्रद्धा आहे. अयोध्या, मथुरा, श्रीराम आणि श्रीकृष्णाची भूमी म्हणून गया, काशी, कांची, अवंतिका, द्वारावती ते जगन्नाथपुरीपर्यंत, मदुरेच्या मीनाक्षीपासून कामरूपातल्या कामाक्षीपर्यंत आमची सारी पुण्यक्षेत्र स्वतंत्र, मुक्त आणि पवित्र झाली आहेत. अशा ह्या पुण्यक्षेत्राप्रमाणे असणारा पुण्यपावन आम्हाला करणारा गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधीं कुरु. हा मंत्र, ह्या मंत्रातल्या गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती, नर्मदा आणि कावेरी आहेत. स्वतंत्र भारतात आहे, परंतु सिंधू कुठे आहे? ज्या सिंधू नदीच्या खोऱ्यात आर्य संस्कृतीची बीजं रुजली, ऋषी मुनींची अनुभूती युगायुगांसाठी प्रयोगशील झाली. आर्यावर्ताचा पहिला वैजय ध्वज तिथे उभारला. ती सिंधू नदी भारतातच केवळ काहीच भाग आणि संपूर्ण सिंधू ही पश्चिम वाहिनी नदी आपण पाकिस्तानला बहाल केली आहे. जी जलदेवता, जी आर्यभूमीची विजय पताका, जी तपस्येची, संशोधनाची, वेदवेदांची मंत्र उद्गाता ती जलवाहिनी आज समृद्धता घेऊन पाकिस्तानात गेली आहे. काहीच मैल ती आपल्या देशात आहे, म्हणजे 3/4 अधिक तिकडे पाकिस्तान. लडाखहून ती पुढे पाकिस्तानमध्ये. सिख रेजिमेंट आणि अतुलनीय शौर्यासाठी जी प्रसिद्ध आहे, ती सिंधी लोकांची देवता झुलेलाल ह्याच सिंधू नदीतून प्रगट झाली आहे असं मानतात. ह्या साऱ्या पुण्य प्रदान करणाऱ्या नद्यांमध्ये सिंधू नाहीच. पुण्यसरितातील पुण्यसरिता आज ह्या भारताने अल्पांशाने आहे. उर्वरित भाषण आपण उद्याच्या भागात पाहू. मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते. हरिओम तत्सत. श्रीकृष्णार्पणमस्तु.